36 जिल्हे 36 बातम्या। न्यूज G9 महाराष्ट्र, उत्तर तुमच्या प्रश्नांची। शासनाकडून दिला जाणारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार कळवण तालुक्यातील देसराणे येथील रहिवासी भगवान खरे यांना प्रदान करण्यात आलाय। त्यांना हा पुरस्कार मुंबई येथे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांच्या हस्ते देण्यात येऊन भगवान खरे यांना गौरवण्यात आले। सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या वतीने समाज कल्याण क्षेत्रात परमपूज्य शेषराव महाराज व्यसनमुक्ती संघटना शिरपूर बुलढाणा आणि परमपूज्य संतोषजी महाराज यांच्या आदेशानुसार व्यसनमुक्ती कार्यामध्ये आणि सामाजिक कार्यामध्ये गेल्या 20 ते 25 वर्षांपासून सक्रिय असल्यामुळे आजपर्यंत अनेक सामाजिक कार्यक्रम राबवत आले। सध्याही ते त्याच कामांमध्ये अतिशय तळमळधनाने सक्रिय असून हे सर्व बाबी लक्षात घेऊन नुकताच महाराष्ट्र शासनाने त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार बहाल केल्यामुळे परमपूज्य शेषराव महाराज व्यसनमुक्ती संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष दिवंगत जगन्नाथ पवार यांचे चिरंजीव सुरेश पवार यांच्या माध्यमातून वऱ्हाणे तालुका मालेगाव येथे भव्य दिव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला। यावेळी सुरेश जगन्नाथ पवार, कैलास सोनवणे, पोपट महाजन, राजेंद्र शिंदे, बाजीराव पवार, निंबा नाना, दावल सैंदाणे, विनोद शेंडगे, मधुबाबा वडजे साहेब, संजय वासुदेव, भैया पवार, जवाहरलाल पवार, रणवीर पवार, मनोज पवार, ज्ञानेश्वर माळी, डी.के. मोरे, रवींद्र शेवाळे, मोठा भाऊ हिरे, शिवाजी देवरे, चिंतामणी नाना, वाल्मिक देवरे, भगवान देवरे, भाऊसाहेब पैठणकर, मालेगाव तालुक्यातील शाखा प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते। पुरस्कार 12 मार्चला मुख्यमंत्री दालनामध्ये झाला। सर्वप्रथम मी महाराष्ट्र शासनाचा खूप खूप धन्यवाद करतो आणि त्याचबद्दल आणि आज जी मी परमपूजनीय शेषरावजी महाराज यांच्या काळामध्ये किंवा प्रकार याच्या दिंडीमध्ये किंवा पूर्णपणे सक्रिय मी जे काम केलं ती कामाची पावती म्हणून आज मला शासनाने गौरवले, त्याच्याबद्दल त्यांचाही धन्यवाद। आणि असंच मी जे आता मला जे मिळाला अशाच आपल्या शेषराव महाराजांच्या कार्यकर्त्यांनी बी असा प्रयत्न केला, प्रस्ताव टाकला तर त्यांना हा पुरस्कार नक्की भेटेल आणि त्या पाठपुराव्यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करू। आणि जे असं माझ्यासारख्या तर वडीलधारी तर भरपूर आहेत तर यांनाही पुरस्कार बहाल व्हावा ही मी अपेक्षा करेल। आणि तुम्ही या वऱ्हाणे गावामध्ये आणि अण्णांचा जो आशीर्वाद होता, अण्णांनी मला सांगितलं तर मी त्यांना डॉक्टर पंजाबराव देशमुखचे 2-3 पुरस्कार मिळवून दिले की त्यांची एक अपेक्षा होती की मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा समाजभूषण पुरस्कार मिळावा ही त्या अण्णांची अपेक्षा होती। पण आज अण्णा आपल्यात नाही आहेत, पण आज त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आपले भाऊ आहेत, अतिशय म्हणजे कुठले बी व्यसनमुक्तीचं कार्य असो, काम असो, आता आमची कळवण तालुक्याची काही ते मालेगाव तालुक्यात येते, कळवण तालुक्याची आमची काही समस्या असेल भाऊंना फोनवर जरी सांगितलं की अण्णा जे आमचे काम करत होते, जे प्रश्न आमचे सॉल्व्ह करत होते त्याच पद्धतीने आज भाऊ आमच्या खंबीर पाठीमागे उभे आहेत। आणि अशीच आमची कळवण तालुका व्यसनमुक्ती संघटनेच्या नाशिक जिल्हा कळवण तालुक्याच्या वतीने आम्ही त्यांना भाऊंना विनंती करतो की आत्तापर्यंत जे सहवास जो प्रेम आम्हाला आज पाठीशी राहिला आहे इथून पुढं त्यांचा सहवास आणि असाच पाठिंबा आमच्या पाठीमागे राहावा हीच इच्छा आहे। आणि आज या ठिकाणी भाऊंनी वराणा, निमगाव या ठिकाणी सगळे एकत्र शिवभक्त मिळून आणि आज इथं माझा सत्कारचा कार्यक्रम ठेवला आहे। मी सगळ्यांना धन्यवाद करतो की माझा इथे येऊन तुम्ही माझा सत्कार केला आहे। तेव्हा ओम नमः शिवाय माझे 2 शब्द बोलतो। त्याला माणूस म्हणत असतो डायरेक्ट। आज या ठिकाणी भगवान खरेंना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल आज आपण त्यांना या ठिकाणी स्वागतासाठी बोलवलेलं आहे, तर त्यांच्यासाठी आपण सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवूया। भगवान खरे यांनी व्यसनमुक्ती संघटनेमध्ये राहून परमपूजनीय शेषरावजी महाराज यांचे गेल्या 24 वर्षापासून काम केलेलं आहे। त्याच्याबद्दल महाराष्ट्र शासनाने त्याची दखल घेऊन त्याच्या कामाची दखल घेऊन खरे साहेब यांना समाजभूषण पुरस्कार दिलेला आहे। या पुरस्कारामागे त्यांचं माझं बोलणं झालं की हा पुरस्कार 2 प्रकारचे असतात। एक पुरस्कार माणसाला विकतही घेता येतो आपली प्रतिष्ठा वाढवण्यासाठी, पण हा पुरस्कार त्यांच्या कार्यामुळे त्यांना या ठिकाणी मिळालेला आहे।
आणि त्या कार्याच्या पाठीमागे परमपूजनीय शेषरावजी महाराज यांचे आशीर्वाद आणि संतोषजी महाराज यांचे आशीर्वाद त्यांच्या पाठीमागे आणि तुम्हा सर्व संघटनेच्या कार्यकर्त्यांचे आशीर्वाद असल्यामुळे त्यांना हा पुरस्कार मिळाला असं त्यांनी मला सांगितलेलं आहे. व्यसनमुक्ती संघटनेमध्ये काम करताना माणसाने तन मन धन जिव्हाळा प्रेम आदर सद्भावना ज्या असतात त्या वेळोवेळी जाग्या ठेवायला लागतात. त्यांच्या अगोदर कळवण तालुक्याचे अध्यक्ष माझे मित्र प्रकाश हिरे होते आणि 2001 पासून भगवान खैरनार यांनी कळवण तालुक्याचा जो पदभार सांभाळला तो अतिशय चांगल्या पद्धतीने सांभाळला. परमपूजनीय शेषरावजी महाराज संघटनेत असताना माणसाला अनेक झळा सोसावे लागतात, अनेक कार्यकर्त्यांना अडचणी येत असतात. लोक तुम्हाला काय म्हणतील हे बघण्यापेक्षा आपण लोकांना काय म्हणायचं हे आधी परमपूजनीय शेषरावजी महाराज यांनी आपल्याला शिकवलेलं आहे आणि त्यांची धुरा आपण खांद्यावर घेऊन गेल्या 24 वर्षापासून काम करतो. त्याच्यातला एक पुरस्कार मिळाला हा पहिला माणूस. या ठिकाणी आमची जगन अण्णा यांनी आम्हाला जी वाट करून दिलेली आहे या संघटनेमध्ये त्या वाटेवर आम्ही सदैव चालू. जोपर्यंत आमच्या हृदयात आत्मा आहे तोपर्यंत जगन अण्णा आणि परमपूज्य शेषरावजी महाराज संतोष महाराज यांचे विचार घेऊन आम्ही या संघटनेमध्ये कायमस्वरूपी राहणार आहोत. या ठिकाणी भगवान खरे यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज पुरस्कार मिळाल्याबद्दल मी आपल्या संघटनेच्या सर्वांच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. या ठिकाणी सुरेश भाऊ यांनी आजचा जो हा कार्यक्रम ठेवला आणि तुम्ही सर्वजण सुरेश भाऊ आणि आमच्या हाकेला मान देऊन या ठिकाणी खरे साहेबांचा सत्कार या ठिकाणी आपण ठेवलेला आहे. त्याच्याबद्दल आपण सर्व या ठिकाणी उपस्थित झाल्याबद्दल आपणा सर्वांचं पुन्हा आम्ही संघटनेच्या वतीने या ठिकाणी आभार मानतो. ओम नमो शिवाय. जी व्यसनमुक्ती समाजाची संकल्पना होती त्या संकल्पनेसाठी परमपूज्य संतोषजी महाराज तसेच दिवंगत कैलासवासी जगनांना पवार यांनी जे कार्यक्रम सुरू केले त्याच पद्धतीने कळवण तालुक्यासारख्या आदिवासी भागात तसेच नाशिक जिल्ह्यात म्हटलं तरी चालेल भगवान खरे यांनी देखील त्यांच्या पाऊल ठेवून व्यसनमुक्ती समाजाची संकल्पना राबवण्यासाठी जे प्रयत्न केले किंवा ते प्रयत्न साकार करण्यात यशस्वी झाले त्याची दखल महाराष्ट्र शासनाने घेतली आणि त्यांना सामाजिक न्याय विभाग यांच्यामार्फत जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार मिळाला. मग त्या पुरस्कार त्यांना मिळाल्यानंतर आमच्या संघटनेचं एक मनोधैर्य वाढलं म्हणून त्यांचं सत्कार व्हावा या आमच्या ग्रामस्थांची तसेच मालेगाव तालुका सर्व शिक्षकांची अपेक्षा होती. म्हणून त्यांचा इथं सत्कार समारंभ होता. त्यांनी या सत्कार समारंभाला उपस्थिती राहून सत्कार स्वीकारला. त्यामुळे त्यांचे आम्ही मालेगाव तालुका शिवभक्तांतर्फे आभार व्यक्त करतो. न्यूज 9 महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी रवींद्र शेवाळे, कळवण.